हॅलो एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे। नॉनव्हेज प्रेमींना नक्की आवडेल अशी झणझणीत पारंपरिक चिकन खरड्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चिकन म्हणजे मांसाहारी खाणाऱ्या लोकांचा जिव्हाळ्याचा विषय। बटर चिकन, चिकन टिक्का, चिकन मसाला, चिकन कोल्हापुरी, चिकनचे पदार्थ पाहिले की आपोआपच तोंडाला पाणी सुटतं। चिकन खरडा बनवण्यासाठी जास्त काही साहित्यांची गरज पण लागत नाही आणि तो इतका चविष्ट बनून तयार होतो। तर ही एक वेगळी रेसिपी आहे आणि तुम्ही ही भाकरी आणि भातासोबत खाऊ शकता। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर तुम्हाला दिसेल की यामध्ये मी लेग पीसचा सुद्धा वापर केलेला आहे। चिकन आपण आता मॅरिनेट करत ठेवणार आहोत। त्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून आपण यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालणार आहोत। आणि आता हे सगळं साहित्य आपण चिकनच्या पीसेसना व्यवस्थित कोट करून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत। एक 15 ते 20 मिनिटं पुरेशी आहेत। आपण हे साईडला झाकून ठेवूयात आणि मग 15-20 मिनिटं झाल्यानंतर चिकन आपल्याला शिजवत ठेवायचं आहे। त्यासाठी एका पॅनमध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून तेल घेऊन त्यामध्ये एक बारीक लांब चिरलेला कांदा घातलेला आहे। कांदा छानपैकी मऊ होईपर्यंत, ब्राऊन कलरवर येईपर्यंत परतवून घेणार आहोत आणि यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत। आता चिकन पण आपण थोडंसं पहिल्यांदा परतवून घेऊयात आणि मग यावरती झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं तरी चिकन शिजवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये झाकण उघडून तुम्ही हे हलवून घ्या, म्हणजे पॅनला खाली चिकटणार नाही। आता एका साईडला आपण खरडा चिकनचा मसाला तयार करून घेऊयात, म्हणजेच आपल्याला खरडा बनवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी इथे लोखंडी तवा घेईन, त्यावरती 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे। हा मसाला बेसिकली हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर पासून बनतो, त्यामुळे याचे प्रमाण आपल्याला जास्त ठेवावे लागेल। तेल गरम झालं ना की यामध्ये 8 ते 9 हिरव्या मिरच्या घालून हलकेशा परतवून घेतलेल्या आहेत आणि त्यासोबतच 20 ते 21 लसणाच्या पाकळ्या यावरती मी परतवून घेते मिरची सोबतच। आणि मग यामध्ये एक साधारण अर्धी वाटी सुके खोबरे घालून मी हे सुद्धा परतवून घेणार आहे। आता या मसाल्यामध्ये आपण साधारण एक मोठा चमचा देशी तीळ घालूयात। आता हे सगळं साहित्य परतवून झालं ना की गॅस बंद करून थंड करत ठेवूयात आणि मग मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। पण हे सगळं साहित्य मी भांड्यामध्ये काढून घेतल्यावर यामध्ये एक मोठी मूठ भरेल अशी कोथिंबीर घेतलेली आहे। आपल्याला यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे, कारण आपण दुसरा कुठलाही मसाला वापरणार नाही आहे, कुठलीही ग्रेव्ही वापरणार नाही आहे। चवीपुरतं मीठ आणि एक 5 ते 6 लवंग घालून थोडंसं हवं तर पाणी घालू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला एकदम जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर आता हा ग्रीन मसाला तयार आहे आणि दुसरीकडे आपलं चिकनसुद्धा शिजलेलं आहे। तुम्ही एकदा चेक करून घ्या। चिकन शिजवताना आपल्याला यामध्ये पाणी टाकायची गरज लागत नाही, कारण चिकन स्वतःहूनच पाणी सोडते आणि त्यामध्येच शिजत जाते। बघा, लो फ्लेमवरती चिकन चांगलं 10 ते 15 मिनिटांमध्ये शिजलेलं आहे। यावरती आपण जो ग्रीन मसाला बनवून ठेवलेला होता तो घालणार आहोत। चिकन मॅरिनेट करतानाच आपण त्यामध्ये हळद घातलेली होती, शिवाय आलं लसणाची पेस्टसुद्धा वापरलेली होती, त्यामुळे मागवून बाकी काही साहित्य घालावे लागत नाही। फक्त आता आपल्याला ग्रेव्ही केवढी पाहिजे यानुसार गरम पाणी घालायचं आहे आणि मी थोडंसं गरम पाणी घालून परत झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहे। लो फ्लेमवरती झाकण मारून ठेवायचे आणि जोपर्यंत हा मसाला ड्राय होत नाही, यामधील जे मॉइश्चर आहे ते कमी होत नाही, तोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर एक 4 ते 5 मिनिट मी हा मसाला चिकनमध्ये परतवून घेतलेला आहे। असा जो कलर होता तो बदलून जरा असा डार्क हिरवा कलर झालेला आहे। खरडा चिकन हा थोडासा सुका असतो, त्यामुळे ग्रेव्ही अगदी रिड्यूस होईपर्यंत परतून घ्यावी लागते।
खरडा चिकन हा अगदी कमी साहित्यात बनतो आणि बनवायला सुद्धा एकदम सोपा आहे। चिकन खरड्यामध्ये जे फ्लेवर्स आहेत ते अतिशय टेस्टी लागतात आणि अगदी झटपटही बनवून तयार होतो। ऑथेंटिक स्टाईलने मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे। संडेला तेच चिकन खाऊन बोर झाला असाल तर अशा पद्धतीने खरडा चिकन नक्की करून बघा। तर नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी एकदम भन्नाट रेसिपी आहे, सगळ्यांनी ट्राय करून बघावी अशी ही चिकन खरड्याची रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि जर का याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपण नवीन अशाच रेसिपी आणि व्हिडिओ सोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।